नमस्कार, सोनल किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला कुकरमध्येच चमचमीत झणझणीत असं मटण रस्सा बनवून दाखवणार आहे. खूप छान असा हा रस्सा तयार होते. तुम्ही बोटात चाटत चाटत खाल इतकी छान अशी ही रेसिपी होते. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूलाच बेल आयकॉन आहे त्याला देखील क्लिक करा. त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीचे अपडेट मिळत राहतील. तुम्ही कोणत्या शहरातून कोणत्या गावातून बघता हे देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आपण सुरुवात करायची आहे. एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण 8 ते 10 पाकळ्या लसूण घ्यायचे आहे. 1 इंच मी आलं घेतलेलं आहे, कापून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे. एक मोठा टमाटर घेतलेला आहे, तो देखील आपण असे मोठे मोठे तुकडे करून कापून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे. लहान तुकडे करायची गरज नाही, असा मोठा मोठाच कापायचा आहे. आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे मी, ती देखील आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया. थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे, ती टाकूया. थोड्याशा मी कोवळ्या अशा कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत, त्या देखील टाकायच्या आहेत. आणि हे सगळं आपण छान असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. तर हे वाटण बघा मी छान असं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. गॅसवरती मी कुकर ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये 3 ते 4 चमच तेल टाकायचं आहे. तेल तुम्ही तुमच्या गरजेनुसार टाकू शकता. काही खडे मसाले घेतलेत. 1 इंच मी दालचिनी घेतलेली आहे, 2 हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत, 2 लवंग घेतलेले आहे, एक 5 ते 6 मी काली मिरी घेतलेली आहे, ते आपण तेलामध्ये टाकायचे. तेजपत्ता घेतलेला आहे, त्याचे 2 तुकडे करून आपण तेलामध्ये टाकूया. थोडेसे खडे मसाले तडतडले का आपण ह्याच्यामध्ये 2 मिडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत, बारीक असे चिरून घेतलेले आहेत, ते टाकूया त्याच्यामध्ये. आणि हे कांदे छान त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे. एक 5 ते 6 पानं आहेत कढीपत्त्याची. आणि कांदा छान असा आपल्याला सोनेरी रंगावरती फ्राय करून घ्यायचा आहे. छान असा हा कांदा आपण गोल्डन होईपर्यंत परतून घेऊया. कांदा छान गोल्डन रंगावरती परतून झालेला आहे. त्याच्यामध्ये जे वाटण केलेलं आहे मिक्सरमधलं काढून आपण कुकरमध्ये टाकून घेऊया सगळे. छान असं आपण ते तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. त्याचा कच्चा वास गेला पाहिजे असं छान आपण ते कांद्यामध्ये मसाले परतून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता छान असा तेल सुटेपर्यंत आपण हे वाटण परतून घेतलेलं आहे. छान असं त्याला तेल देखील सुटलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये अर्धा चमच हळद टाकायची आहे. 1 चमच धणे पावडर टाकूया. पाव चमच गरम मसाला टाकूया. 2 चमच मालवणी मसाला टाकत आहे मी. तुम्ही तुमच्या घरामध्ये कोणताही साठवणीचा मसाला असेल तो टाकू शकता. आणि छान हे मसाले आपण परतून घ्यायचे आहेत. तर मसाले छान मी हे परतून घेत आहे. तर तुम्ही पाहू शकता मसाले देखील छान असे हे परतून झालेले आहेत. आपण त्याच्यामध्ये मी हे वाटण टाकत आहे. कांदा खोबऱ्याचं 3 चमच आहे ते, आणि कोथिंबीर देखील आहे त्याच्यामध्ये. हे आपण छान असं 2 मिनटं ते 3 मिनटं छान असं परतून घेऊया. मिक्सरच्या भांड्याला जे मसाला लागला होता तो देखील आपण पाणीने धुवून टाकून द्यायचा आहे कुकरमध्ये. आणि छान असं हे आपण परतून घेऊया. छान असं त्याला तेल सुटेपर्यंत परतायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता छान असं त्याला तेल सुटलेलं आहे. बघू शकता तुम्ही मसाला आपला छान परतला गेलेला आहे. तर इथे मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे. हे कच्चं आहे, मी शिजून घेतलेलं नाही. ते आपण ह्याच्यामध्ये कुकरमध्ये टाकायचं आहे. आणि छान एक 3 ते 4 मिनटं छान असं ते मसाल्यामध्ये आपण परतून घ्यायचं आहे. त्याला मसाला चांगला मुरला पाहिजे मटणामध्ये, असं छान अगदी व्यवस्थित आपण तो परतून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता छान असा मसाला मटणाला लागलेला आहे. तर मी छान हे 3 ते 4 मिनटं मिक्स केलेलं आहे मसाल्यामध्ये. आता आपण ह्याच्यामध्ये 2 ग्लास मी गरम पाणी टाकत आहे. छान मिक्स करून घेऊया आपण पाणी घातल्यानंतर. आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर पुन्हा आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आता कुकरला झाकण लावायचं आहे आपण. आणि कुकरला झाकण लावून एक 5 ते 6 शिट्या काढायच्या आहेत मिडियम गॅस करून. तुमच्याकडे जसा कुकर असेल तशा शिट्या काढा. तर आता कुकरच्या मी 6 शिट्या काढून घेतलेल्या आहेत. हवा देखील गेलेली आहे बघू शकता. कुकर खोलून बघूया आपण.
बघा किती मस्त असं चमचमीत असं तरीदार आपलं मटण तयार झालेलं आहे. ग्रेव्ही देखील खूप छान अशी झालेली आहे. ना पातळ आहे ना घट्ट आहे. अगदी बघा तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला दाखवते किती छान अशी ही ग्रेव्ही तयार झालेली आहे. छान बघू शकता तुम्ही. मस्त अशी ग्रेव्ही आपली मटण मसाला तयार झालेला आहे. तर मटण पण छान आपलं शिजलेलं आहे. खूप गरम आहे. तुम्हाला दाखवते बघा मी. एकदम छान असं हे मटण आपलं मऊ झालेलं आहे, शिजलेलं आहे व्यवस्थित. आता आपण हे काढून घ्यायचं आहे. तर एका प्लेटमध्ये मी हे काढून घेत आहे. मस्त असा चमचमीत झणझणीत असा आपला हा मटण रसा तयार झालेला आहे. खूप छान अशी रेसिपी आहे. तुम्ही बघू शकता. अगदी झटपट, अगदी 10 ते 15 मिनटात हे तयार होतं. जास्त वेळ लागत नाही. कुकरला पटकन तयार होतं. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक जरूर करा. तुमच्या मित्रमैत्रीमध्ये, परिवारमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा. आणि तुम्हाला जर हे वडेची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करेल. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल सबस्क्राईब करा. बाजूलाच बेल आयकॉन आहे, त्याला देखील क्लिक करा. त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीचे अपडेट मिळत राहतील. माझ्या रेसिपी बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.